आपण मोनो हायब्रिड क्रॉस समजून घेणार आहोत. तर मोनो हायब्रिड क्रॉस म्हणजे नेमके काय ते आधी समजून सांगतो. अ क्रॉस बिटवीन पॅरेंट डिफरिंग इन ओनली वन हेरिटेबल ट्रेट इज कॉल्ड ॲज अ मोनो हायब्रिड क्रॉस. एकच आपण कॅरेक्टर इथे घेणार आहोत. समजा फॉर एक्झाम्पल आपण पी प्लांटचं उदाहरण घेऊया. पी प्लांट मध्ये काय टॉल प्लांट आणि डॉर्फ प्लांट. बरोबर, उदाहरण जरी आपण टॉल आणि डॉर्फ म्हणत असलो तर हाईट एकच कॅरेक्टर आहे, म्हणजे म्हणून इथं म्हटलंय मोनो हायब्रिड सिंगल कॅरेक्टर. आता इथं बघा पी प्लांटचा एक घेतला, टॉल प्लांट घेतला, डॉर्फ प्लांट घेतला, यांच्यामध्ये क्रॉसिंग केलं. क्रॉस केल्यानंतर जिनोटाइप बघा टॉल साठी आहे कॅपिटल टी, डॉर्फ साठी आहे स्मॉल टी. ज्या वेळेला मियोसिस होतं त्यावेळेला टॉल प्लांट मध्ये हा गॅमेट फॉर्मेशन होऊन इथे कॅपिटल टी एक तयार होतो आणि ते काय होतो स्मॉल टी. होमोझायगस असेल तर एकच लिहायचा, होमोझायगस असेल तर एकच, म्हणजे कॅपिटल टी गॅमेट इथे कॅपिटल टी, स्मॉल टी एकच गॅमेट स्मॉल टी. आता F1 मध्ये काय होईल, पुन्हा फर्टिलायझेशन झालं, हे दोन जीन्स पुन्हा एकत्र आले, म्हणजेच इन F1 कॅपिटल टी अँड स्मॉल टी both fused together and then where the in next generation म्हणजे कोणामध्ये F1 जनरेशन मध्ये आपल्याला सगळे प्लांट कसे दिसले, टॉल दिसले. कसे दिसले, टॉल. कशामुळे, बिकॉज कॅपिटल टी इज डॉमिनंट ओव्हर स्मॉल टी. कॅपिटल टी कोणावर डॉमिनंट आहे, स्मॉल टी वर, आणि स्मॉल टी काय रेसिसिव्ह. लक्षात घ्यायचं इथं हा जीन्स जो आहे याला आपण सिम्बॉल मध्ये टी म्हटलंय, हा टी कोणावर डॉमिनंट आहे, स्मॉल टी वर, म्हणून हा त्याला F1 जनरेशन सगळे प्लांट कसे दिसले, टॉल दिसले. आता याचं आपण सेल्फिंग करणार आहोत. सेल्फिंग मध्ये काय असतं, समजा कोणाचं सेल्फिंग याच टॉल इथे बघा, हा टॉल आहे ना, मग याची जिनोटाइप इथे बघा कॅपिटल इथे कॅपिटल टी स्मॉल टी. आता याची गॅमेट कशी पडतील बघा, हा होमोझायगस नाही, हा हेटेरोझायगस आहे, म्हणून इथे कॅपिटल टी एक स्मॉल टी एक लिहिलं आपण, इथे कॅपिटल टी एक, इथे स्मॉल टी एक लिहिलं. बघा कॅपिटल टी हा स्मॉल टी आहे, कॅपिटल टी स्मॉल टी, किती गॅमेट पडले, 4. आता आपण इथं पिननेट स्क्वेअर चार्टचा वापर केला. कशाचा, पिननेट स्क्वेअर चार्टचा. कशासाठी, F2 जनरेशन काढण्यासाठी. मग त्यावेळेला मेन आणि फिमेल इथे सिम्बॉल आहे. इथं पिननेट स्क्वेअर चार्ट मध्ये बघा हे गॅमेट लिहिले कॅपिटल टी स्मॉल टी, आणि नंतर कॅपिटल टी इथे लिहायचंय, कॅपिटल टी स्मॉल टी इथे लिहायचंय, कॅपिटल टी स्मॉल टी इथे लिहायचंय, आणि स्मॉल टी इथे लिहायचं. आता ओळखायचं कसं बघा, आपल्याला माहिती टी काय डिनोट करतो, टॉलनेस, म्हणून कॅपिटल टी काय आहे, टॉल. आता कॅपिटल टी स्मॉल टी काय आहे, हा याच्यामध्ये कॅपिटल टी एक आहे, स्मॉल टी एक आहे, म्हणजेच कॅपिटल टी हा डॉमिनंट आहे, म्हणून प्लांट कसा आहे, टॉल. इथे सुद्धा टॉल बघा, टॉल. इथे कॅपिटल टी नाही पण स्मॉल टी आहे, म्हणजे इथं दोन्ही रिसेसिव्ह आहे, म्हणून याला म्हणा डॉट. काय म्हणते, डॉट. आता टॉल प्लांट किती आहे सांगा, 1 2 3, म्हणून फिनोटाइप म्हणजे दिसू शकतात. फिनोटाइप किती आहे, 3. कशाचे, टॉलचे. आणि डॉटचे किती आहे, 1 हा, म्हणून 3:1. आणि आता आपण जिनोटाइपिक रेशो बघायचा. जिनोटाइपिक रेशो तुम्ही सुद्धा काढू शकता. कॅपिटल टी 1, कॅपिटल टी स्मॉल टी 2, स्मॉल टी 1. समजलं. अशा प्रकारे आपल्याला फिनोटाइपिक जिनोटाइपिक रेशो काढायचा आहे. हे करत असताना, हे समजून घेत असताना आणखी एक गोष्ट सोपी पद्धत सांगतो. जर याची तुम्हाला थेरी लिहायची शॉर्टकट मध्ये समजून जर घ्यायची असेल, कसं लिहायचंय, फिनोटाइप्स आर टॉल डॉर्फ काय, जिनोटाइप आर हे काय ते लिहायचे, गॅमेट कसे फॉर्म होतात ते लिहायचे, F1 मध्ये काय ते लिहायचं. मी जे काही सांगितलं ते सगळं जसं तसं लिहायचे, 5-6 पॉईंट लिहायचे. अशा प्रकारे हा मोनो हायब्रिड क्रॉस हा 3 ते 4 मार्कचा तुम्हाला हा महत्वाचा प्रॉब्लेम परीक्षेला येऊ शकतो. त्यावेळेस सोप्या भाषेत तुम्हाला समजावं म्हणून या पद्धतीने मी दिलेला आहे. लक्षात आलंय. अशा प्रकारे जर तुम्हाला मी सांगितलेला हा जो काही मोनो हायब्रिड क्रॉसचा प्रॉब्लेम आहे हा जर समजला असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, डाउनलोड करा. थँक्यू.